आपल्याकडून घेणारच आहोत. आणखी एक महत्त्वपूर्ण आपले गेस्ट आपल्यासोबत आहेत सतीशजी ढगे. सतीशजी, प्रश्न देशाच्या सुरक्षिततेसाठी तुमच्यासारखे जवान आणि अधिकारी वर्ग कर्तव्य बजावून मोकळे होतात बरं का, पण त्यावरून भूत, वर्तमान आणि भविष्यासाठी राजकारण्यांना मुद्दे मिळतात. कसं वाटतं हे सगळं पाहिल्यानंतर? बघा, ऑपरेशन सिंदूरशी संबंधित चर्चा सुरू आहे. जर आपण मिलिटरी पर्स्पेक्टिव्हनं या ठिकाणी पाहिलं तर ऑपरेशन सिंदूर ही मिलिटरी केस स्टडी युनिक अशी आहे आणि त्याच्या भारतीय जवानांच्या किंवा भारताच्या आर्म्ड फोर्सेसच्या शौर्याविषयी दूर दूर पर्यंत जे आहे कोणाच्याच मनामध्ये शंका नसावी. कित्येक तास आपण त्याच्या पॉझिटिव्ह विषयी बोलू शकतो. पण या ठिकाणी आता राजकीय प्रतिनिधी सुद्धा त्या ठिकाणी आहेत. भाजपाच्या प्रवक्त्यांना जे आहे हे सगळं जे आहे पांढरच त्या ठिकाणी दिसेल आणि काँग्रेसच्या प्रवक्त्याला जे आहे ते सगळं ते काळच त्या ठिकाणी दिसेल. मला जर तुम्ही त्या ठिकाणी विचाराल तर मला वेगवेगळ्या प्रकारचे ग्रे शेड सुद्धा दिसतात. का मी असं त्या ठिकाणी म्हणतोय? माझ्यासाठी जो आहे ग्लास हाफ फुल आहे आणि ग्लास जो आहे हाफ एम्प्टी आहे. फुल ऑफकोर्स म्हणजे कोणी विचारही केला नसेल, पाकिस्तानच्या हद्दीमध्ये घुसून बहावलपूर असेल किंवा सारख्या त्या ठिकाणी पाकिस्तानच्या या दहशतवाद्यांची तळ उद्ध्वस्त करणं ही काही सोपी गोष्ट त्या ठिकाणी अत्यंत सटीक 9 दहशतवाद्यांची तळ उद्ध्वस्त करणं, त्याचबरोबर 11 अत्यंत महत्वाचे मिलिटरी बेसेस डिस्ट्रॉय करणं ही अत्यंत महत्वाची घटना त्या ठिकाणी होती. पण याच्या पलीकडे जाऊन 10 मेला ज्या प्रकारे जे आहे भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये एक प्रकारे शस्त्रसंधी झाली, मी हे सुद्धा मानायला तयार नाही जो काँग्रेसचा आता आरोप त्या ठिकाणी केला. माझ्या मते डॉक्टर एस जयशंकर यांनी संसदेच्या पटलावर जर स्पष्टपणे त्या ठिकाणी सांगितलं असेल की 22 एप्रिल ते 16 जून या कालावधीमध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प त्याचबरोबर भारत सरकार आणि युएसए यांच्यामध्ये या ट्रेडशी संबंधित आणि टेररिझमशी संबंधित कुठलीही चर्चा झाली नाही, तर माझ्या मते त्याला त्या ठिकाणी फुल स्टॉप त्या ठिकाणी असावा. मी 100% यासाठी अग्री करतो की भारताचे परराष्ट्र मंत्री म्हणत असेल तर मग तो डोनाल्ड ट्रम्प बाबा असेल किंवा दुसरं कोणी त्या ठिकाणी असेल, आपण त्यांना मानता त्या ठिकाणी काम नाही. पण ज्या अटी शर्तींवर ही शस्त्रसंधी केली त्याविषयी मात्र नक्कीच माझ्या मनामध्ये जे आहे साशंकता आहे. साशंकता म्हणजे आपण जर जोरदार तयारी त्या ठिकाणी केली होती, एवढ्या डॉमिनंट पोझिशन मध्ये त्या ठिकाणी होतो, हेच नरेंद्र मोदी आहे, त्यांच्याकडून खूप मोठ्या अपेक्षा आहेत. याच नरेंद्र मोदींनी जे आहे आर्टिकल 370 सारखं अत्यंत किचकट आणि अडकलेलं जे आर्टिकल आहे ते हटवलं त्या ठिकाणी होतं. मग मागच्या 7 दशकांमध्ये हा जम्मू काश्मीर आणि त्यातल्या त्यात पाक ऑक्युपाईड काश्मीरचा जो प्रश्न आहे त्याला जर सॉल्व्ह करण्यासाठी ही माझ्या मते जे एक फेवरेबल सिच्युएशन त्या ठिकाणी होती. आणि मी फक्त हे जे आहे एक प्रकारे ज्याला आपण म्हणू की पॉप्युलिस्टिक धोरण मी त्या ठिकाणी घेत नाही. मी बऱ्याच वेळेस बोलताना सांगितलेलं आहे की भारतीय राज्यघटनेच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं त्याचबरोबर 1994च्या भारताच्या संसदेच्या प्रस्तावाच्या अनुसार आणि एकूणच जनभावना जर लक्षात घेतली तर मी हे मानायला तयार नाही की जे काही ऑपरेशन सिंदूर आपण पॉज केलं त्याच्या अनुषंगाने सगळीच जनता जी आहे ती पूर्णतः खुश आहे. नक्कीच ऑपरेशन सिंदूरचा जो इम्पॅक्ट त्या ठिकाणी झाला आणि जे आपण हास्य केलं ते जे आहे अभूतपूर्व असं त्या ठिकाणी आहे. पण कंडिशनवर आपण ते थांबवलं माझ्या मते जे आहे किंतु परंतु भरपूर आहे. आणि आजच्या चर्चेमध्ये मला खूप काही अपेक्षित होतं, पण सरळ सरळ राजनाथ सिंग यांनी त्या ठिकाणी उत्तर दिलं की आमचे पॉलिटिकल आणि मिलिटरी ऑब्जेक्टिव्ह साध्य झाले. बरं, दहशतवाद युद्धाचीच फक्त आमची लढाई होती आणि त्याच्या पुढे जाऊन त्या ठिकाणी म्हणतात की आम्ही रायडर म्हणजे जी कंडिशन पाकिस्तान समोर त्या ठिकाणी ठेवली होती की भविष्यामध्ये जर तुम्ही अशा प्रकारचा हल्ला केला तर याच्यापेक्षा सुद्धा जे आहे मोठ्या प्रमाणावर आम्ही हल्ला त्या ठिकाणी करू. म्हणजे ही जर अटी शर्तीच्या आधारावर आपण आपली डॉमिनंट पोझिशन मिलिटरी पॉईंट ऑफ व्ह्यू डॉमिनंट पोझिशन जर त्या ठिकाणी सोडली असेल तर माझ्या मनामध्ये हेच एक त्या ठिकाणी वाक्य येतं, यासाठीच केला होता का हा अट्टहास. बरोबर आहे. एका बाजूला सरकार आपली भूमिका मांडताना दिसतंय, एका बाजूला ते जवान आणि ऑफिसर्स आपल्या सोबत आहेत.